गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या आशीर्वादांचे मी पठण करीत आहे। सदर आशीर्वाद हे रामकृष्ण उवाच या दैनंदिन साधनेसाठी प्रकाशित केलेल्या ग्रंथामधून घेतले आहेत। आपल्याला अनेक जन्मानंतर हा मनुष्य जन्म मिळालेला असतो। त्यावर अनेक जन्मांची दोषाची आवरणे असतात। पुष्कळ वेळेला मनुष्याला काहीही कारण नसताना अस्वस्थ वाटते, उदासीन वाटते। त्यावेळी हे दोष उफाळून आलेले असतात। ते गुरूंच्या सहवासात गेल्याशिवाय कमी होत नाहीत। आपले दोष बाहेर कसे काढावेत हे विज्ञान सांगू शकत नाही, फक्त अध्यात्मशास्त्राकडेच याचे उत्तर आहे। त्यासाठी संपूर्ण अध्यात्म जाणणारे पुरुषच मार्गदर्शन करण्यासाठी पाहिजेत। मानवी जीवन जगण्यासाठी पात्रता वाढवायला पाहिजे, स्वतःचे दोष कमी करायला पाहिजेत। पुष्कळ माणसे अध्यात्माच्या मोठ्या गप्पा मारतात व चर्चाही करतात, परंतु त्यांच्यात कोणतेही गुण नसतात। ते नुसते कोरडे पाषाण असतात। अशा लोकांचा आपल्याला जीवनात उपयोग होत नाही। स्वतःचे दोष लक्षात येण्यासाठी व ते कमी करण्यासाठी आपल्याला जीवनात गुरूंचीच आवश्यकता असते। कित्येक माणसांची कल्पना अशी असते की पैसा असला म्हणजे तो मनुष्य सुखी असतो, कारण ऐहिक सुख देणारी कोणतीही वस्तू तो विकत घेऊ शकतो, परंतु हे सुख कायम मिळत नाही। कित्येक पैसेवाल्यांना रात्री झोप येत नाही। जीवनात मनुष्याकडे पैसा येईल व जाईलही, परंतु जीवनाची सार्थकता कशात आहे हे कळायला पाहिजे। आपण मानव म्हणून स्वतःला अतिशय क्षुद्र समजावे। आपण कोणी विशेष आहोत असे समजता कामा नये। आपल्याला चांगले बोलता आले पाहिजे, चांगले आचरता आले पाहिजे व चांगले विचार ऐकून तसे ते मांडता आले पाहिजेत। कित्येक लोक अभ्यास करून भाषण करतात, परंतु त्याने ऐकणाऱ्यांमध्ये रुची उत्पन्न होत नाही, कारण त्यात गोडवा नसतो, ओलावा नसतो, फक्त पाठांतर असते। पुष्कळ ठिकाणी कथा कीर्तन करणारे असतात, परंतु त्यांना काहीही साध्य झालेले नसते। कित्येक लोक साधना करतात, उपासना करतात, परंतु आपण योग्य मार्गाने जात आहोत काय याचा पडताळा कसा घ्यावा हे त्यांना माहीत नसते। जर आपला मार्ग योग्य असेल तर आपले कर्म हळूहळू निवृत्तीकडे जायला पाहिजे। असलेल्या जंजाळातून कोणालाही न दुखवता अलगदपणे मुक्त कसे व्हावे याचा विचार केला पाहिजे। सामान्य माणसांना हे सहजासहजी जमत नाही। यासाठी त्यांना सत्पुरुषांच्या सहवासातच जावे लागते। संगत कोणाची धरावी, कोणाला किती जवळ करावे, किती जीव लावावा हे समजायला पाहिजे। काही लोकांशी संबंध ठेवला तरी त्रास होतो व संबंध तोडले तरी त्रास होतो। अशा माणसांशी कसे वागावे या व इतर चांगल्या गोष्टी गुरु सहवासातच शिकायला मिळतात। दैनंदिन साधनेसाठीतील या मालिकेच्या आजच्या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। श्री गुरुदेव दत्त।